गुलाबी साडी लाली लाल लाल ये पप्पा गुलाबी आणि लाली लाल लाल पट्टो मजा. गुड मॉर्निंग. आणि आज आमच्याकडे सकाळी सकाळी चाललंय साफसफाई. आज संध्याकाळी आम्हाला जायचं आहे लग्नात आणि ग्रूमिंगसाठी आज शुभम यूज करते अगारोचं हे ट्रिमर. अगारोचं हे ट्रिमर इतकं सुंदर आहे. आम्ही 2-3 सिलेक्ट केलेले, पण ह्याची बॉडी जी मेटल बॉडी आहे ती इतकी क्लास वाटते, म्हणून शुभम बोला हेच आपण ऑर्डर करूया. शुभमने कुठलाच कोम यूज केलेला नाहीये, सो जेव्हा आपण विदाउट कोम करतोय सो इट्स 0.5 ना 0.5 mm प्रिसिजनने तुम्ही करताय. या बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल एक मेन युनिट, त्याच्यानंतर 4 कोम्स आहेत जे की 3 mm आहे, 6 mm आहे, 9 mm आहे आणि एक 12 mm आहे. क्लिनिंग ब्रश आहे, USB चार्जिंग केबल आहे. हा 3 mm चा कोम ह्याने घेतलेला आहे. लेट्स ट्राय. मोस्टली प्रत्येक मध्ये एकच स्पीड असतो नॉर्मल. ह्याच्यामध्ये 2 स्पीड आहे, त्यामध्ये जितकी मोटर फास्ट तेवढं प्रिसिजन चांगलं येतं ना. शुभमने नवीन ट्रिमर सोबत एक नवीन लुकच करून टाकला आणि खूप सुंदर दिसतोय. हॅलो, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू द चॅनल. वेलकम बॅक टू द चॅनल. आणि फायनली सेटिंग चेंज झालेली आहे थोडीशी. मायने सगळी कवरं काढल्या धुवायला आणि मी जाऊन येते डेंटिस्टकडे. मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगितलेलं की इथला रस्ता, आणि त्यानंतर पप्पानी कंटिन्यू 2-3 कॉल केले. अँड लुक ॲट दिस, रस्ता रेडी. जे काल अगदी दुसऱ्याच दिवशी त्यांनी अर्जंटमध्ये काम चालू केलं आणि पूर्ण काम झालेलं. फक्त इथे ती जाळी लावायची बाकी आहे. ढंग एकदम भारी रस्ता झालेला आहे आता आपला. आईने करायला लावलं तर पुरणपोळ्या आणि गव्हाच्या त्या पण जरा पण नाही निघाला. अशा कशा आपण मैदा थोडा पण नाही का तरी पण. हो, तुम्ही एकदम एकदम हे मळलंय. आधी 7 वाजता, शुभम येईल 6:30 वाजता. एवढा भारी दिसतोस नुसता. त्याला किती छान दिसत. भारी दिसतो की नाही माई? मग वेगळं काहीतरी पण चांगलं वाटतं. सकाळी काय झालं मी ह्या आधी 1-2 वेळेस केलंय की इकडची दाढी फक्त अशी थोडीशी कट. आज काय झालं ते एकदम खाली. अरे तू छान दिसतोय खरं, मस्त दिसतो. आणि माईने कांदे कुठे लटकवलं बघितले का ते बघ मागे. ते माईकडे किती भारी गुलाबी साडी आहे. आणि मी डेंटिस्ट कडे पण जाऊन आली आणि माझं इकडची कॅव्हिटी गेलेली आहे आणि मी पूर्ण क्लीनअप पण केलं. तो दात पडलाय ना बाबा, तो तुला बसवायला लागेल सेपरेट. तो बसवायचा की नाही ते आपल्यावर आहे. मी तिला सध्या नको, ते बसवतात पण नंतर मग आजूबाजूच्या दातांना त्रास म्हणून नको वाटतं. पण माझं इथलं पूर्ण गेलेलं. इथे मला आधीच कॅव्हिटी झालेली आणि ऑलमोस्ट 5 वर्ष झाले असतील, 5-6. मी म्हणजे ते परत फीलच केलं नाही, त्याच्यामध्ये ती वाढत गेली आणि म्हणजे काळं झालेलं. पण ते आज पूर्ण क्लीन केलं. आणि तिने मला सांगताना काय म्हटलं की इथून जनरली जास्त असं म्हणजे काय खायचं नाही, इथून तोडायचं नाही. आता सांगते आंब्याची सीझन आहे तर मग आंबे असे खातात, तर ते सांगते खायचे नाही. काही शुभमचा बट मस्त डॉक्टर आहेत ते, स्माईल म्हणून. इथेच आहेत पालघरला. आंबा हा इकडूनच खायचा, दात पडले तरी चालतील. आंबा हा इकडूनच खायचा. ठीक आहे, बघू अजून आंब्यांचा तेवढा तर काय पत्ता नाहीये आपला. अरे मायनाच पुरणपोळ्या बनवल्या आणि एवढ्या फुगल्या त्या, बापरे. म्हणजे त्या मैद्याच्या पण तेवढ्या फुगत नसतील. हे बघ, आज मी फर्स्ट टाइम वेगळ्या कलरची टिकी लावले आणि आम्ही सगळे झालोय रेडी, कारण की आम्ही चाललो लग्नाला. आणि माईने घेतले गुलाबी, कारण की माई डान्स करणार आता. गुलाबी साडी करायचं ना, सेटअप करायला लावला आम्ही रील साठी. कसं दिसते भारी राजा फोटो माझा. तुम्ही करते गुलाबी मस्त दिवाळी काय की काय आणि पुढचं घालून. आता तिघी पण आलो ना
पागल करते तुझी असं करा असं काहीतरी आहे हे बघ गुलाबी साडी लाल 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 मग तुम्ही असं माईला करा आता नंबर शिव मी तुला शिकवलं तू पण एकदा कर ना प्लीज प्लीज शिवला शिकवलं माई तुमच्या सोबत माई जा तुम्ही हा तुमच्या सोबत करेल मी तुला काल शिकवलं ना हा आता चालू चालू एवढं बस बस हा हा दोघच ये चलो चालू चालू काय साडी का पाहिजे आधी करून दाखव ग पागल करते तुझी मोरनी सिचा गुलाबी साडी लाल 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 ये गुलाबी लाल लाल माईला हा फोटो ज्यासाठी आम्ही खास आलोय नको टाकू आम्ही आलेलो आहोत लग्नात आणि जेवायला सुरुवात झालेली आहे कोणाचं लग्न मला तर माहिती पण नाही बट ते काका आवर्जून आपले सगळे ब्लॉग बघतात आणि पप्पांना सांगत पण असतात माझे मित्र जवळचे पप्पांचे मित्र आहेत प्रकाश काका बरोबर ना त्यांच्या मुलीचं लग्न आहे आज आणि तिकडेच आम्ही आलोय पालघरला बंधन आज पण आम्ही आलेलो आहोत पूर्ण तयारी करून ट्रिप्सी जेमतेम माहिती शुभमच्या पोटाला असं पकडून तिघालो ना आम्ही पप्पाने ट्रिप्सी घालून गुलाबी साडी अजून आमचा काय बोलतात हँगओव्हर उतरलाय नाही चल चल जेवण वगैरे झालं आणि आता मी निघालो गुलाबी साडी अन लाली लाल दिसते मी भारी फटो माझा हँगओव्हर गुलाबी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी रे झपटो माझा आम्हाला काही काम नाही म्हणून आता आम्ही आलो रिलायन्स स्मार्ट मध्ये नको शुभम ते असं काही घेऊ नको वाया जातं लग्न झालं आता आम्ही शॉपिंग करतोय त्यामुळे मी आजच ते दाताचं केले तर ते ठणकते सेन्सिटिव्हिटी खूप जास्त जाणवते सेन्सिटिव्हिटी हा शब्द कसा वापरायचा ना मला कळतच नाही म्हणजे सेन्सिटिव्हिटी जाणवते असं बोलणार कसं वाटलं सकाळी काय झालं मी सांगते मी मी सांगितलं ना थोडीशी त्याची बिनसलेली पण ह्याने नुसतीच नाटकं केलं आणि सकाळी माझ्यावर रागावलेला हा माहितीये पण किती सुंदर दिसतो पण तुला आवडली की नाही ती ट्रिमर जाम ट्रिमर मस्त आणि दिसायला काहीतरी टाइमपास करायचा म्हणून केळी मोजायला लावलं तिकडे वजन करायला लावलं कशाला पण ती बरी आहेत का शुभम 2 डझन दिसते मी भारी जफट आज पूर्ण दिवस हेच चालणार आहे रात्रभर दोघं पण लाली लाल लाल दिसते मी भारी रजफट माझा वेडी झाला त्याचा बॅग भेटल्या ओ खतरनाक कलर हा तो घे शुभम बोलतो वेलची पप्पा बोलतात वेलची नाही काय ग वेलची वोट मिळालेले आहेत वेलची चला कमी टाकले तेव्हा हॅलो आणि आम्ही आलेलो आहोत घरी पाणी वगैरे पिऊ आणि झोपू आजचा दिवस अतिशय सुंदर असा होता काहीच नाही लग्नात गेलो आणि पूर्ण व्हिडिओ फक्त गुलाबी साडी एवढाच होता आणि पूर्ण सिटिंग चेंज केले त्याच्यामुळे तुम्हाला थोडं वेगळं वाटत असेल पण ॲक्च्युली ह्याच्याने ना थोडा अंधार होतो म्हणजे उजेड अडला जातो आणि इवन हवा पण
पण मीच बोललेली सकाळी का बदला असं, म्हणून त्यांनी बदललं. एकदम फिरायचा प्लॅन चाललाय आमचा आणि आम्ही मस्त कुठेतरी फिरायला जाणार आहोत. सो मज्जा येणार आहे, तुम्हाला कळेलच पुढच्या व्हिडिओज मध्ये. आणि त्याचीच प्लॅनिंग सगळी आता चालले. अँड लुक ॲट माय रूम. म्हणजे एवढं घाई तुम्ही सगळं केलं आणि फटाफट गेली. बापरे, माझी ब्लाऊज पण मी एवढी फॅन्सी ठेवल्यात ना, मम्मी हे बघेल तर सगळं ओरडेल. आणि इवन इकडे पण अर्धा पसार आहे. सगळं आता हे आवरायला. मला सगळं आवरून झालेलं आहे, आता झोपूया. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. सुंदर छोटूसा असा ब्लॉग होता. होप तुम्हाला आवडला असेल, मज्जा केली. आणि स्पेशल ब्लॉग, आपण ह्या ब्लॉगलाच नाव देऊया गुलाबी सारी आन लाली लाल लाल. पण मज्जा आली, सगळ्यांनी डान्स केला आणि मस्त सुंदर असा दिवस. होप तुम्ही पण अशीच मस्त मज्जा करत असाल. आपण भेटूया का पुढच्या ब्लॉग मध्ये. पुढचा ब्लॉग परत एकदा स्पेशल असणार आहे, कारण की आम्ही चाललोय कुठे तरी. ते वाला नाही, फिरायला चाललोय ते वाला नाही, हे नॉर्मल वन डे ट्रिप टाइप. आणि माझा कान एकदम ओके आहे. संडेला जेव्हा आम्ही आता जाऊ तेव्हा हॉस्पिटलमध्ये जाऊन आधी हे पण स्टिचेस पण काढायचे आहेत. आणि मेन म्हणजे जो होल आहे, आपण जे इयरिंग घालतो तो बुंजला आहे, म्हणजे तो पॅक झालाय. सो आता ते पण करावं लागेल. पण आधी बोलली की थोड्या दिवसांनी तुला तो होल करावा लागेल, लगेच नाही तू करू शकत, तर ते पण करायचंय. आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तिथपर्यंत स्टे हॅपी, स्टे ट्यून, बाय.